Guys, welcome to our YouTube channel. चला स्टार्ट करूया चेस्ट वर्कआउट. पहिलाच आपण घेतला बार्बल चेस्ट प्रेस. याच्यामध्ये या व्हेरियंटमध्ये टोटल 3 सेट मारायचे आहेत. जेवढे हेवी मारता येईल ना तेवढे मारायचे. आम्ही टोटल 4 घेतले. चौथा आम्ही असंच एक PR ट्राय केला आणि याला आपण लगेच अल्टरनेट घेणार आहोत. चेक करा तुम्ही. लगेच आपण अल्टरनेट घेणार आहोत. पुशअप्स हे नॉर्मल पुशअप करायचं. आपण फ्लॅट बेंच प्रेस मारलेलं आहे त्यामुळे नॉर्मल पुशअप मारायचे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला रॉडवरती वेट घेऊन 20 रिपिटेशन ॲटलिस्ट मारायचे आहेत. आणि पुशअप्समध्ये तुम्हाला टोटल 10 ते 15 तरी तुमचे पुशअप्स गेले पाहिजेत. काही करून नाही गेले तरी पण तुम्ही पाहिजे गुडघ्यावरती मारा, पण तुम्हाला मारायचे. आणि आज आम्ही ठरवलं आहे आम्ही विदाऊट बक्षी वर्कआउट करायचं आहे. पोझिशन बक्षी करायची. त्यात सगळेजण आज टायमात जिमला आलेले आहेत. असे रोज जिमला आलो टायमामध्ये तर भाई वर्कआउट पण एक नंबर होईल. सीडकाने आपण प्रॉपर वर्कआउट करून घेतला. दरविने आता कॅमेरा ॲडजस्टमेंट करताना असं वर्कआउट राहून जातो. पण सीडला बोललं भाई आम्ही हा सेट मारतो पण तू बाकीचे सेट मारून घे. ॲटलिस्ट तुझा वर्कआउट तरी थांबायचा नाही. आणि तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही वर्कआउट करताय नुसतं फ्री वर्कआउट करून आणि रिपिटेशन मारून तुमचं बॉडी होणार नाही. आफ्टर जिम तुम्ही जो डाएट प्लॅन फॉलो कराल तोच तुमचा महत्त्वाचा आहे. तेव्हा दरवी बोलतो मला इथे वेट जाणार नाही, मला बॅलेन्सिंग होत नाही. आज त्याला काही कोण वेट मारून घेतला. एवढा चांगला वेट होता तरी पण आम्हाला बोलतो की आम्हाला बॅलेन्सिंग होत नाही. त्यांना सवयच लागली सीडला आणि लेवलला स्मिथ आयचा वेट उचलायची. आज ठरवलं आहे आज काही सगळे त्याचा पुढेचे सेट जे होतील ते स्मिथ मशीन घ्यायचे नाही आहेत. त्यांचे बॅलेन्सिंग तोडायची आहे. आज आम्ही PR ट्राय केला आणि चेक केला सगळ्यांनी किती वेट जातो आहे. हा आमचा टोटल 100 kgचाच प्रेस आहे. 100 kgमध्ये आम्ही ट्राय केला, बघूया किती जातो आहे. मला 100 kgमध्ये आय थिंक सो 5 ते 6 रिपिटेशन होतो. मीन्स तो माझा PR नाही. नेक्स्ट टेस्टमध्ये मी माझा PR ट्राय करून किती जातो आहे. आय थिंक सो मला 120 तरी जायला पाहिजे. बघू आपण काय ते. पुढचा जण आपण घेतला इन्क्लाइन चेस्ट प्रेस युझिंग बार्बल रॉड. या व्हेरियंटमध्ये तुम्हाला टोटल 3 सेट मारायचे आहेत. त्या तिन्ही सेटमध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवा, जेवढा हेवी सेट तुम्हाला मारता येईल ना तेवढे हेवी सेट तुम्हाला मारायचे आहेत. आता काय जण करतात बार्बलवरती हे करून रिपिटेशन 15. जर तुम्ही लाईट वेट घेताय तर तुमचे रिपिटेशन ॲटलिस्ट 30च्या वरती पाहिजेत. जर तुम्ही हेवी वर्कआउट करताय तरी तुमचे जे रिपिटेशन आहेत ते 15 मॅक्झिमम 15 मिनिमम एकदम 12 त्याच्या खाली नाही आलं पाहिजे. तुम्ही बोलाल मी 10 आणि 8 रिपिटेशन मारेन पहिलं काय वर्कआउट. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा चेस्ट परफॉर्म करता तर आपल्या चेस्टमध्ये आपल्याला 3 मसल येतात. एक अप्पर, एक मिडल, एक लोअर. त्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्हाला अप्पर चेस्टच्या टायमाला तुम्ही हेवी वेट मारताय तर बाकी 2 यांना मसल तुम्हाला लाईट वेट मारायचा आहे. किंवा तुम्ही जर लोवरला हेवी वेट मारताय तर बाकी 2 याला मी एकटं ते एका मसलला हेवी वेट मारा, बाकींना लाईट वेट मारा.
तिन्ही पण मसल तुम्ही एका टायमाला ट्रेन कराल आणि तुम्ही बोलाल मी मसल हे करीन ट्रेन करून तेवढा त्याचा काय अर्थ नाही. याला आपण अल्टरनेट घेण्यावर इन्क्लाइन पुशअप्स. त्यात पण तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा पुशअप मारताय तेव्हा तुम्ही चेस्ट तुमची अप्पर टेकवायची आहे. काही जण लोअरपर्यंत मारतात, अप्परपर्यंत टेकवायची. आणि एक लक्षात ठेवा तुम्ही जर स्टार्टिंगपासून वर्कआउट करताय म्हणजे जर बिगिनर असाल तर तुम्ही जर व्हिडिओ फॉलो करत असाल तर स्टार्टिंग व्हिडिओपासून फॉलो करा. आणि हे थोडे ॲडव्हान्स सेट आहेत, हे तुम्हाला नंतर मारायचे, हे तुम्हाला आत्ता नाही मारायचे, हे लक्षात ठेवा. आपण घेतला डिक्लाइन बेंच प्रेस युजिंग बाल्पर रॉड. या वेळेमध्ये आपल्याला 3 सेट मारायचे आहेत. आणि या 3 सेटमध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा की याला आपण अल्टरनेट अपडाऊन केबल प्रेस मारणार आहोत. अपडाऊन केबल प्रेस पण आपला लोअर चेस्टचा सेट आहे. आणि याला आपण लाईट वेट मारणार आहोत. जास्त वेट आपल्याला बाळबळ मारायचं आहे, जास्त घ्यायचे. त्याला बोलतात लाईट वेट आहे काय वाटत नाही, आणि नंतर मारायला गेलं ना केवळ त्याला बदल जात नाही. मला जे सांगते ते माराच आहे. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला शोल्डरचा इंजुरी आहे का शोल्डरचा काही इश्यू असेल तर तुम्ही जर बार्बरवरती चेस्ट प्रेस मारू नका, कारण त्यांनी तुमची शोल्डर इंजुरी वाढायची शक्यता असते. तुम्ही आता जो आम्ही मारतो आहे अपडाऊन चेस्ट प्रेस तो तुम्ही मारू शकता लोअर चेस्टसाठी. यात तुम्हाला शोल्डर इंजुरी नाही होत. एक लक्षात ठेवा तुमचा एल्बो जेवढा आत राहील ना तेवढा तुमचा हे बनतं. हां, काही जण बोलतात आम्ही वेगळ्या पद्धतीने मारतो. भाई तुम्ही जो व्हेरियंट मारता तो फ्लाय व्हेरियंट आहे आणि हा प्रेस व्हेरियंट आहे. प्रेस व्हेरियंटमध्ये तुम्हाला हात क्लोज घेऊनच मारायचा आहे. फ्लाय व्हेरियंट तुम्ही हात लांब घेऊन मारू शकता. पहिली गोष्ट अरे तू साइड हो. पुढचा व्हेरियंट आहे लोअर चेस्ट फ्लाय. तो आपल्याला लोअर चेस्टचा जो बेंच आपण सेटिंग असते ती करून तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला पाठच्या साईडला डंबेल नेऊन फ्रंट साईड आणायचं आहे आणि एल्बो तुम्हाला आतच ठेवायचा आहे, एल्बो बाहेर काढायचा नाही. आणि त्याला अल्टरनेट साईड मारायचं आपल्याला लोअर चेस्ट साईड प्रेस. साईड प्रेससाठी तुम्हाला एक परत सांगतो, प्रत्येक जिममध्ये मशीन असते साईड प्रेसला. आमच्या जिममध्ये साईड प्रेससाठी मशीन नाही आहे म्हणून आम्ही डंबेलने परफॉर्म करतो. तुमच्या जिममध्ये जर मशीन असेल तर मशीनवरती परफॉर्म करा. मशीनवरती तुम्हाला रेंज ऑफ मोशन आणि स्टेबिलिटी चांगली भेटते कम्पेअर टू डंबेल. हा आपला आला 4th व्हेरियंट आणि अल्टरनेटली हा 4th व्हेरियंट. आता याच्यानंतर आपल्याला एक व्हेरियंट घ्यायचा आहे, त्यात एकच सेट मारायचा आहे पण तो मारायचा आपल्याला फेल्युअर सेटपर्यंत.
तो आहे रिव्हर्स ग्रिप इन्क्लाइन बेंच प्रेस युझिंग स्मिथ मशीन. याच्यामुळे तुम्हाला जो स्मिथ मशीनचा रॉड आहे तो लोअर चेस्टपर्यंत आणायचा आहे आणि रिव्हर्स ग्रिपमध्ये पकडून तुम्हाला परफॉर्म करायचा आहे. हा तुमचा ओव्हरऑल चेस्टवरती प्रेशर येतो, म्हणून हा आम्ही फेल्युअर सेट मारणार आहोत. आपण या वेळेमध्ये एकच सेट मारला, जास्त सेट मारले नाही, पण फेल्युअरपर्यंत मारला. हा आपला लास्ट पेरेंट आहे आजच्या वर्कआउटचा. हा वर्कआउट आज ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सुचवा तुम्हाला वर्कआउटमध्ये काय वाटलं. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये तुम्ही नक्की विचारा. 100 मारतोस का काय आज? आणि जर तुम्हाला वर्कआउट प्लॅन पाहिजे असेल किंवा तुम्हाला डाएट प्लॅनवर असेल तर आम्हाला DM करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलच्या आहेत. बनदा 20 बनदा 20 ए चिटिंग आहे. रोज काय मारते ठीक आहे. लाख पण टाका पाहिजे पुन्हा. चल बरोबर वरती कर आई वाट्या. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.